झाली नाव सापली. मग काय करते हा काय पाणी कसे करते पुरीवाले हा मग Direct- लढी म्हणे आता डायरेक्ट तोंडावर सांगा त्या जमणार नाही. हा हा तू बाहेर निघून गेली मला मध्ये बोलून घेतो त्यांनी ते म्हणा पाहुणे आपलं काही जमणार नाही म्हणून. अरे देवा मग आता काय आता तुला आता घरी गेला नाही की चल तो लाड आहे ना आता घरी चल तुला घरी जायचे तू मग आता काय मारते तो लाड तोच लाड काम आली ना ती. हा? पोरगी काय करू राहिली का काय अरे बाबा राहते राहते मरते तर नारची घरी काम आहे तुला नीले काम करी ती चल टिपल्या कुठे गोळ मरते करील मी राहते चल आले चल इकडे काढून चालू चल मरते टिपल्या कुठे गोळ ये बस सावलीला काय ते बसली झाडी पोरीला सगळं आवडतं सुंदरे आता काय बाहेर डोक्याला ताण देऊ नको आता तू. म्हणजे काय झालं बस मी आता हात टेकले आता 5-25 पुरी झाल्या पाहायच्या काय डायरेक्ट झालं दादा आता काय सांग तुला शांता अगं एक काही पुरीची आई बाप ना म्हणते नाही का मला लगेच जमून घेऊ हा. डायरेक्ट नाही म्हणून सांगा त्या काय बरं असं काय काय तू डोक्याला ताण झाला मावल्या अवघड झालं या तुझ्या इथं लाड आहे जास्त तो आईचा त्यांनी मम्मीने काय केलं तेव्हा बाबा ऐक शांत आहे तुला सांगतो हिला काय केलं पाहिजे जर त्याला काम जर सांगितलं असेल ना तर ही काम करून देत नव्हतं त्याला ते झालं का फक्त मी बाजूला गेलो तर त्यानं जर 100 रुपये मागितले पेट्रोलला तर लगेच ही गपचूप काढून द्यायची. आता आपलं वाटणीचं एकच आहे तू दोघंच पण वाटेल आता मी नाही देते कोण मग हिचे लाड नाही मग काय आहे? जर पाहिलं शाळा शिकला असता तर नोकरी नसली लागली का दादा का मला अरे काय करते त्या कामाला काय 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 काम आहे वावरात जाते बघा आला असेल ट्रॅक्टर 1 बिघा भर पेरून आता वर तगडे करून झोपला झोपलाय दादा हा झोपला ना भाऊ झोपलाय बरं बरं आता आहे ना त्याला एवढं त्यासाठी नाही दुकानासाठी काय चहा पेटा काय गाडी पेटवायची का ती मग हा कोणी विचारतं का शेतकऱ्याच्या पोऱ्याला हा आता त्याला अरे त्या करताना मी काय केलं हं. मी प्रकरण केलं गायचं प्रकरण पास करून एवढ्या गाय घातल्या एवढ्या त्याला गोठा बांधला नवीन आज 50 लिटर दूध चालू आहे मग आता तर काय म्हटलं कमी कमीत कमी आपल्या घरात 2-4 हजार रुपये रोज चालेल आपल्या घरी काय कमी तरी आपल्या तर म्हटलं टक्क्याने आपल्या पोराला पोरगी देतील कोणतरी शेतकऱ्याची बरं लवकर करून घेऊन जाता हं? शेतकऱ्याची बरं पोरगी करून घेऊन जाता घेऊन जात्या पण आपल्या पोराला द्यायला ना कोणी आता शेतकरी शेतकऱ्याची नाही ते आमच्या पुरीचं आपल्या पुरीला काही अडचण आली का किती टपकन लग्न झालं आपली पोर होती त्याला गरज होती ते करून नेत होते आपण पण तरी आपण करून दिलं का स्वतः मी लग्न केलं का नाही पुरीचं आपल्या मग 10 लाख रुपये खर्च केला माहिती का हं? आता लय पोरीला हा? सर्व्हिसला पाहिजे असं हा? त्यांना शेती पोते पाहिजे असं आणि पोरगाई सर्व्हिसला पाहिजे हा मग लोक लय पाहत्या बाई पोरीवाल्या लोकायला ना आलं डिंगरे वाढली पोरी पळून गेल्या तर चालत पण लग्न नाही करायचं असं. हा ते बरोबर बेवड्याशी बांधून देतील गळ्याशी लागलं तर बेवड्या संग गठण मारून देतील पण तो आहे ना सुंदरे जाऊ दे मला लय खाली पाय लावलं अगं सकाळी गावात दर्शनाला गेलं मला लोक म्हण काय रे बाबराव अजून पोराचं कधी लग्न बिगलं आता काय उत्तर द्यावं लोकायला सांग त्यांना म्हणायचं ना पोरगी पहा म्हणून हा ते म्हणजे तो आपण आमच्या करता जाणला हा नाही मग पाहती नाही का हा ना पाहतील ना ते कोणी आपले नातेवाईक आहे गावातले उलट हसू झालं लोकायला हसू हा पहा कसा वळू येतो ते असे म्हणते हा का वळू नाही येतो तो त्यांचे नाही त्याचे शिकायचे पाय हा त्याच्या पोराचे वळण डाळण पाय कसं आहे मग आपलं बरे हे काय आता फिरून आलं 4 बिघे रान पेरलं सकाळचं तुम्ही होते का दानावर घरी तेच कौतुक झालं तुला मग तेच बरं किती काम करीत बरोबर करून आण त्याला रान पेरलं त्याला बायको त्याचा गेला ए दहा सुंदरी पाण्याचा. तुझ्या वासा वासा नको करू जरा त्याला बायको करून आण तू आता काय झालं मलाही कळत आपल्या पोराचं आपले पोर आता चांगलं काम करायला लागले त्याला 2-4 बिघे पेरून आलाय 2000 रुपये रोज कमवून आलाय बरोबर ना पण लोक खायला पुरी वाल्याला काय वाटत आई बापायला पुरीच्या आई बापायला कबा पोरगा सर्व्हिसला पाहिजे असं हा तुम्ही इकडे तबिले बांधा नाही तर काय करा मग ते वरून काय वाट्या तुमच्याकडे तबिले मग आमची पोर काय शेअर काढायला ना त्या काय हा डायरेक्ट असे बोला त्या तुम्हाला म्हटलं ते परस लग्न उसऱ्या गाई घेऊ नका हा बरोबर आपल्या पोर काही करीत नव्हतं तेव्हा आता काय काय ना म्हटलं गायत होईल दूध नेऊन घाली जाईल डेअरीला 2-4 हजार रुपये रोजही चालू होईल पण ते त्याची दुखत ना त्या गाई पाहिल्यावर आपल्या हा. पोरीला शेण काढावं नाही लागलं माझं सगळे कोणी दुखायला लागले असं लोकांच्या आहे. लोकांचे सगळे कोणी दुखत हं.
मग आता काय करायला पाहिजे सांग. हं? त्यांना नोकरी लागत, सरकारी नोकरी लागती, शेती बी लागती, सगळंच लागत, बंगला लागतो, गाडी फिरायला लागती. नाही बाबा माय ना हात टेकले आता मला आहे ना. मी इतक्या पुरी पाहिल्या पण कोणी हाव म्हणा ना. एवढं असून बी रात्री का पळून जाती. आणि याच्या पुढे ना आता मी एकही पोरीला पाहणार नाही. तुमच्या पद्धती तुम्हाला करू वाटलं तर करा आणि नाही तर माझ्या जीवाचं मी काहीतरी करून देईन. अगं सुंदरे हं? बरं बाप म्हणून मी कुठं कमी पडलो मला सांग बरं. काय नाही केलं या पोरा करताना मी सांग. काय कमी पडलं या पोराला. हा? तुम्ही काय देत मग आता काय करू. मग या पोराचं लग्न नाही झालं मग लोक काय म्हणशील. काय म्हणन लोक, काय म्हणन लोक काय म्हणतील. नाही आणून एखादी करून आता कवा ते मात्र झाले होते का पार गळून पिकायला लागला ना तू आता. आणू एखादी. हा? काय टेन्शन घेतो दादा तू असं. तुम्हाला वाटत तसं. अरे पार माय हा, पायाची रिकामं टेन्शन नाही नाही माय पायाची चप्पल त्याला यायला लागली आता. तुम्ही रिकामं टेन्शन नका घेऊ. लागत तेवढे वयचे नवरदेव झाले का आपलाच काय. अगं टेन्शन नाही वाढेल तर काय होईल सांग बरं. हा? मग त्याच्यापेक्षा लहानच्या पोरायचे त्यांचे लहानच्या पोरायचे लग्न झाले आणि आपल्या पोरगाचा बिगर लागणार. आपण दुसाट्याची आणू, दुसाट्याची नाही मिळत ती साठायची आणू. हा तू हेच करीत आली आतापर्यंत. ते कशाला बाय. लागलं मम्मी. मग आता नाही भेटलं म्हणजे ते असं म्हणजे नाही. लग्न काय काय सुधरे लग्नाच्या नाही लग्नाच्या पोराला दुसऱ्याची पोर करता का. नाही नाही असं नाही दुसाट्याची नाही करायचं. भेटली ती साठायची करू. आपण त्याला सांगू ना एखादी पटवून घरात आण भाऊ जाऊ दे, लग्न हा. आपण खाली टाकून घेऊ. एवढं काय त्याच्यामध्ये. मग बहीण सांगायला असल्या बरी करीत. पोरं असं नाही करणार. कशी बी आणू आम्ही बर का. दुसाट्याची नाही मिळाली तर ती साठायची आणू. पण असं गबाळ घरात कोणाचं बी घालायचं नाही आम्हाला. नाही नाही बरं पळून बरं. नाही आणायची. त्याला गरम गरम पाहिजे काढी जाय खाऊ घाली जाय. हा घालीन मी. कारण की लाडका मुलं धावाला हम्म. बरं. काम बरं गोड लागत तुम्हाला. हा. आता पेरून आलं अहो लेकरू पप्पा मग. आपलं दोघांचं बोलणं पटत नाही मम्मीला. हम्म. जाऊ दे त्या विषय सोडून त्यांचं मुलं मम्मी आहे न दादा आहे. बस बस हा. मी आणीन करून आहो. हा, हा, ना, ना. काही करा तुम्ही. तो भाऊ तर घेतो का पाय नाही तो भावाला फोन करू पाय म्हणा मा पोरा हा. पोर दे ना म्हणा. आम्ही काय हा? म्हणतो पोरगी ते ना हा सोडून दिले. कोणा मावस भावाची नात सोडून दिले. मग ती ना तिचे 2 नवर झाले. आता तिसऱ्यानं म्हणून आम्ही बाई लोकांचे वापरायचे उष्टपत्र वळे आणायचे जाऊ दे. घरामध्ये. काय डोकं चालत आहे या सुंदरसाठी हा कडे जावाल्या. नाही लोकांचे उष्टपत्र वळे आणायचे. दुसऱ्याच्या काय होतं मग? आईला काय बोलत आहे काय वागत आपलं आहे. पोरगं दुसऱ्याचं आहे काय. हा? दुसऱ्याचं नाहीये माझं पण भाऊ जाऊ बाय दे. बाय भेटायचं नाही का? सगळं माझा चालतं भाऊ आता आंधळा आहे काय का? आंधळा आहे का पांगळा आहे का काय ताई, 2000 रुपये रोज कमवणारा भाऊ आहे माझा. ऐकून घे. हा. अशी ओळखून सुद्धा येणार नाही दुसऱ्याची का काय. असं. बरं बाई कर तूच कर. एकदम भारी. अगं एकदम मम्मी चकाचक आहे. दादाला पटली तर पाहिजे ती. हा बाय दादानं दादा नाही पहिलेच म्हणाल मला नाही करायचं तिच्यासोबत. दादा तर तिचं कधीच जमलं नाही. नका जमाना जाऊ दे. पण आहे ना बाई. दादा करणारच नाही तशी. नाही ना दादा करणार नाही. मग दादा म्हटलं होतं मला हा. म्हणे माझा जाऊन दे. आहे म्हणे. मी बघाल म्हणे एक माझा. पोर झालं मा मुलाचं वशिंद्र वाढत. आपल्या पोराचं वशिंद्र वाढत. हा. तुम्हाला सगळं कळतं बघा उष्टपत्र वळे घालायची घरामध्ये घरामध्ये. गोष्टी पाष्टी काय होत नाही त्याला. ए. असं नाही चालत. नाही झालं तर मी एखाद्या मसुबाला सोडून त्याला. हा हा. तिला आणायची घरामध्ये. हा बस बस मी मसुबाला सोडून देईन. नाही हा. आणायची तशी घरामध्ये. तिला काय होतं. काय आला हा गाण गळ्यात घालते काय हा, घाल, घाल, घाल. हा? मग असं ठेवायचं काय. जाय ना असं राहिला हा. काय त्याला फरक काय पडतो? होतं असं आपल्या नाही गावात. ना ब्रह्मचारी लोकं नाही. आपल्याला लोक नाव ठेवतील पूर्ण लोक नाव ठेवतील आपल्याला. हा. घरी शेण घालते. अरे आणली कोणची करायचं किती लाखाचं आहे उष्टपत्रवाळी आणली घरामध्ये. अगं, झालं का? जाऊ दे त्याला काय होतं. लोक 2-2 पोराच्या तुम्हाला असं वाटत बर का. हा. 2 पोरं होईल ते पोरं सांभाळावं लागत आणि तिचे आई बाप सांभाळावं लागत वरून आणि पोरगी सांभाळावं अरे लागते तुला कळत का आपल्याला. तुला कळत का काही लोक आपण अशी एवढे करू राहिले. बिघडले नाही, नाही. नाही. एखादं एक तरी इकू आणि पोरगी आणू आपण तिकडून जाऊन कोकणातून. भेटले तर शांत आहे हा, तुझ्या इला आहे दुसऱ्या ना जातीचे आणू. शांत आहे पोरगी तुझ्या घरात शांत आहे आणायची. तुझ्या इला आहे ना अजिबात काची अक्कल नाही. अहो, हा पप्पा मम्मीला डोकंच नाही अजिबात. नुसतं काम करत हा, आणि काय त्या कामाला मम्मीचं चव डोकं नाही. कुठं आहे माहिती का मम्मीचं डोकं कुठं चाललंय ते मावस भावाची ती पोरगी नाही का तिने फारकत घेतली 2 वेळेस. ते 2 लग्न झाले तिच्यावाले. ती पोरगी म्हणते आपल्या दादाला लग्न करायची म्हणून. हा मग काय होतं तिला. जा बाई. आपण कोकणात जाऊ म्हणून चांगली पोरगी कोकणात पाहिलं ना भेटते पोरगी. किती मस्त आहे. हा ती लग्नात पहिल्या लग्नात टाळायला चांगली होती. हा. आता किती जणांनी केली ती मला नाही माहिती. आता कर बरं वावर गेलं तरी चालेल. समोरची पोरगी आपण 2-3 लाख रुपये देऊन पोरगी आणू घरामध्ये. भरपूर ओळखी भेटतात. म्हणजे जमिनी इकायची. हा मग मग आता पर्याय नाही ना. आणि जमिनी पुरा. गाई घेऊन ठेवल्या माऊरवर बसायला. त्याचं काही मीच करीत ते सगळं या गाईचं. बरं तू जिरत नव्हती ना. दादा अरे काहीच मग. करीत नाही.
सून घरात आणली ना कराल ना ती हा, ती गरीबाची रिकामी आणली ना गरीबाची आणू भले गरीबाला पैसे दिलेले परवडेल गरीबाची पोरगी आणू आपण करू अगं ते पहिल्यांदा येणं आणि या काही पाहिल्या का दुसऱ्या आता ते नाही का आपली नामपूरची मावशी तुझी बहीण नाही का ती? हा 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 ती त्यांनी करून आणली आणली ते ना. मग गण 5 लाख रुपये चांगली राहते ती मग फक्त एवढं आहे तिला बोलता येत नाही इकडची भाषा हा. ते त्यांचीच गावाकडची भाषा बोलते पण मग ती कुवारी भेटली ना त्याला हा चांगली मग राहते. आपण ते 5 एकर आणून हे करू ना 5 लाख रुपये देऊन तिकडची पोरगी करून आणू ना जाऊ दे मग ती चालू करून आता आपण पाय मावशी सांग आम्हाला पाय म्हणा एखादी मग आमच्या तू तेच सांगते आमच्या दादाला. मग कोणची पण मग ते कशाला घालते ती घरामध्ये रिकामी हा, जाऊन ते याच्या डोक्यात घालू नको काही पण त्या नाही दादाच्या म्हणते तर राहिलं मी काय म्हणत होते आपली आपली बरोबर आहे का नाही हो बरोबर पप्पा नाही तू म्हणते शांत आहे पण तुझ्या आईला आहे ना अजिबात अक्कल नाही अजिबात काही बरं म्हणत काही बोलत म्हणे ती हा. चांगली म्हणे घरामध्ये नाही? तर आपलं वाणिकीचं पोर आहे आपण मग? त्याला कशी पोरगी केली पाहिजे हा? तिने 2 नवरे सोडून दिले म्हणजे याला बी सोडून नाही द्यायला पाहिजे हा. नाही सोडायची तर तुला नुसतं पिवळा करायचा हळद लावून का? नुसता हा आणि हा? सोडायचं का नाही सोडायची ती तुला काय गॅरंटी तुला आपल्या- तुला गॅरंटी तिच्याशी अगं मम्मी शेती काम तुला एक करीन. सांगू का शेती काम तिला पहिले पण शेत चांगलं दिलेलं होतं शेती तिथं पण करत होती मग तिला तिथं दुःख लागलं होतं करायला हा. परत दुसरं पण करून दे त्यालाही सोडून दिलं मग तिच्यातच काहीतरी गुण असेल ना मग काय माहिती नाही. मग परत तिसरं करून सोडून देईन म्हणजे पैसे वाचायचे काम आहे ना ते आमच्या असं नात्यातले असं- आहे पण पार लांबचं नात आहे 17 पिढीचं ते नात मरत तो त्या नात्याचं आपण झाड पाकिटली करून आणू ते राहील म्हणजे किती पोरी नांदताय आता घरामध्ये पहिलीच्या 50 पोरी किती दाखवू तुला चल बरं माझ्या मैत्री माझ्या गावाला किती पोरी आणल्या करून राहत्या म्हणा. कोकणातल्या राहत्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये घेतात पण मग त्यांना घरदारा फक्त एवढं त्यांच्या अपेक्षा त्यांच्या घरा नाही राहत ना कोकणामध्ये हा, हा. ते घरदारा बांधून 1 लाख रुपये घेतात घरा बांधायला ते लग्न लावून देतात तुमच्या पद्धतीने इकडे लग्न लावा असं आहे तिकडं आपण तस करा आणि ते लग्न तिकडे कसं लागतं माहिती का मम्मी हा, अजून हा, कसं डायरेक्ट कुंकात बुडवता ये बाई हा ना पण जो माणूस येतो तो कुंकात म्हणजे त्यांच्याकडे लग्न तसं लागतं म्हणजे कुंकू टाकतं प्रत्येक माणूस त्यांच्या अंगावर हा का हा पोरीच्या अंगावर बी कुंकू टाकतात आणि हा. पोराच्या बी अंगावर कुंकू टाकतात हा का हा आणि त्यांच्याकडे काय ते चांदीच्या चैनी घालता वाटतं त्यांच्या देवाचा तो ठोकळा राहतो हा. शिक्का ते नवरदेवाच्या गळ्यात घालतात नवरीच्या बी गळ्यात घालतात तेच करतात ते हा का ती त्याच प्रथा माहिती. असेल तशी हा. त्यांची. त्यांची प्रथा आहे ती. हम्म. मग तिकडचे करून आणू ना आपल्या भावाला माझ्या भावाला हा, पाय मग मग ते- एक. मग तेच सांगते तुला काय एवढी गणगण करत बस हा, जाऊ. आणि आपण का हो बाप्पा हा पटलं का नाही तुम्हाला नाही पटलं आपल्याला पण कसं आहे बाय आता वेळच लागेल थोडासा शोधायला शोधायला वेळ आता आता 5 मग 25 तेच. पुरी पाहिले आता काय वकारा कोणी देऊ नाही राहिलं नाही आपल्या समाजात पाहिजेच नाही आता भाऊ एखादी कास्ट कोणती बदलू पाहू हा. एखादी भेटली गोरगरिबाची तर पाहू हा मग भले आपण त्याला 4 रुपये देऊ गरीबाची करून आणले आणि ती तरी घरात नांदते. हा आणि 4 जास्त रुपये देऊ शिकलेली पण नाही पाहिजे त्याला एखाद्याला 4 रुपये देऊ मला जास्त काय कर शिकलेला आपण गण कोर्टा कचेरी पोलीस स्टेशन दाखवतात मग त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली पण नाही पाहिजे आणि जास्त अडाणी पण नाही पाहिजे अशी मध्यम पोरगी पाहू आपण तिकडे कोकणात जाऊन मग आपण दोघंच जाऊ आणि मोठं चुलत्याला घेऊन जाऊ हा हा चालेल हो पप्पा हा आपण दोघं जाऊ नाही आता मोठं चुलत्याला तुझ्या घेऊन जाऊ. मोबाईल नाही न्यायचं नाही मम्मीला नाही घेऊन नको जायचं. नको नाही, मी येणार बी नाही हा तू इकडेच राह गाय सांभाळायला हा गाई सांभाळ हा. आता तू. मला आठवलं ना घेऊन हा बरं बरं मा बोकंडी बसायला हम्म. ठीक आहे चल 4 भाऊ. 4 5 चार- तो पोराच्या लग्नासाठी घेतला चला मी चहा ठेवती ठेव बाई चहा ठेव मला चहा थांबवला चाल चल,